रहा अपडेट न्यूज। घर बंद असल्याचा फायदा घेऊन 40 गावात 1,22,000चा ऐवज लंपास। पती पत्नी कामानिमित्त घराबाहेर पडल्याने घर बंद असल्याचा फायदा घेऊन चोरट्याने घराच्या दरवाजाचा कडी कुलूप तोडून कपाटातील रोख रक्कमसह 2 सोन्या चांदीचे दागिने असा सुमारे 1,22,600 रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना चाळीसगाव शहरातील वामननगर भागात उघडकीस आली आहे। या प्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। विष्णू दामोदर खैरनार राहणार वामननगर करगाव रोड चाळीसगाव हे पत्नीसह राहतात। दिनांक 8 डिसेंबर रोजी सकाळी 9:15 वाजेच्या सुमारास कामाला जाण्यासाठी पत्नीसह घराबाहेर पडले। घराला कुलूप लावलेले होते। दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास ते घरी आले असता घराच्या मुख्य दरवाजाला लावलेले कुलूप दिसले नाही, तर घराचा दरवाजा उघडा होता। घरात जाऊन पाहिले असता बेडरूम मध्ये असलेले लोखंडी कपाट उघडे दिसले। कपाटात ठेवलेले रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने दिसून आले नाही। दोघेही पती पत्नी कामावर गेले असताना घरात कोणीच नसल्याचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात इसमाने घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम 35,000 रुपये असा सुमारे 1,32,000 रुपयांचा ऐवज चोरी केल्याचं उघडकीस आलंय। चोरीची ही घटना दिनांक 8 डिसेंबर रोजी सकाळी 9:15 ते दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास घडली आहे। या प्रकरणी विष्णू खैरनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर तपास शहर पोलीस इन्स्पेक्टर अमित कुमार मनेर हे करीत आहेत। ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.